नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आज्ञा ॲग्रो फार्ममध्ये. मित्रांनो, साताऱ्यावरून दादा आलेत. प्युअर ओरिजिनल 50 कोंबड्यांची ऑर्डर आहे त्यांची आणि 5 असे नरांची ऑर्डर आहे. तर इकडे बघू शकता, खूप असे छान नर आहेत. बांगडी कलरचा आहे हा. आणि आपण काही 6 कोंबड्या आपण पॅक केलेले आहेत आणि त्याही असे ट्रे आणलेले आहेत. एका ट्रेमध्ये 7 ते 8 अशा कोंबड्या जातात. खूप छान आहेत आणि असे पुट्टे आणलेत वरतून पॅक करून असे लावलेले आहेत. तर आता पॅक करायचं काम चालू आहे. तर त्याच्या आधी तुम्ही क्वालिटी बघा. या प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडे आहेत. तुम्ही बघू शकता कलरचे आहेत. ही राखाडी कलर बघा आणि ही तुऱ्यावाली पण आहे मध्ये. तर अशा प्युअर गावठी कोंबड्या कधी पण छोट्याच असतात आणि त्यांचा तुरा मोठा कधीच नसतो एकदम. तर तुरा मोठा असले तर ती थोडी क्रॉस असते. तर या प्युअर ओरिजिनल आहेत. हे बघा, एका महिन्यात अंड्यावर येतील त्या. तर दादा आले आता. हे दादा कुठून आलेत? साताऱ्यावरून. आणि ते कधीपासून चालू केलं ते आता आपण विचारणार आहेत. तर दादा, सर्वात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास कदम. हां, आम्ही भाईंदरवरून आलोय. म्हणजे तुम्ही आधी भाईंदरवरून, म्हणजे इकडे कामाला आहेत नाही, का? आपल्याला गावाला न्यायचे आहेत, गावासाठी कोंबड्या न्यायच्या आहेत. तर आम्ही राहायला भाईंदरला असतो, पण आता न्यायचे आहेत आपल्याला गावच्यासाठी. गावचीसाठी हा, गावी आपण आपल्या घरी ठेवणार. करणार आहेत. घरी कोण कोण आहे गावाला? घरी आई वडील आपले असतात. हो काय? आणि तुमचं गाव कुठलं? गाव आमचं सातारा जिल्ह्यामध्ये आपटी म्हणून. तालुका, जिल्हा? तालुका जावली, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. तर तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं म्हणजे कोंबडे पालनच करायचे प्युअर ओरिजिनल? आणि आपल्या आपलं गावाकडे तर असतातच, पण त्या कमी प्रमाणात असल्यामुळे आपण तुमचा युट्यूबला व्हिडिओ बघून हां हां आम्ही म्हणलं तुमच्याकडून घेऊन जाऊया. घेऊन जाऊया. आपला भाऊ आहे, त्यालाही घ्यायचे आहे. थोडे थोडे घ्यायचे. हो. म्हणजे तुम्ही आता आधी केलं होतं का कुक्कुटपालन? नाही, आमच्या घरी तर अगदी परंपरागत चालूच असतं ते. हां 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 फक्त ते मोठ्या प्रमाणात नसतं. हां. त्यामुळं आता म्हणलं थोडंसं पक्षी थोडेसे वाढवून त्यांना देऊया करून असं. मुंबईला कधीपासून येत तुम्ही? आम्ही पहिल्यापासूनच पहिल्यापासून मुंबईलाच येत. असतो. तुमचं घरच आहे इकडे? हो, आम्ही मुंबईला पहिल्यापासूनच कामं वगैरे नव्हतं. हो का? मग तुम्हाला आवड होती का तुम्ही नुसते व्हिडिओज बघायचे असे? आवड म्हणजे आता ते नेहमीच आहे ते आमच्या कोंबडे हो वगैरे काय? घरी. हा. मग आता याच्या पुढे काय करणार तुम्ही? याच्यामध्ये आता तुमच्याकडून गावरान कोंबड्या घेऊन गेल्यानंतर आता याच्यामधूनच पिल्ल्यांचे वगैरे निर्मिती करायची. तुमच्या इकडे आहेत का अशा कोंबड्या? एवढं हो, आहेत ना अशा कोंबड्या. हो हो. मग तिकडून का नाही घेतलं तुम्ही? बघितलं तुम्हाला? एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉक अवेलेबल नाही ना कोणाकडे. कोणाकडेच नाही ना? घरगुती दोन चार चार पाळतात. असतात. हो बरोबर. तर आपल्याला करायचं थोडं मोठ्या प्रमाणात. मोठ्या त्यासाठी प्रमाणात. आपण या आपल्या अंड्यावर येणाऱ्या कोंबड्या, जेणेकरून पिल्लं वगैरे आपल्याला त्यापासून होतं. करता येते. हो हो. तर साताऱ्यामध्ये आपटी गाव, तालुका कुठला बोलले? जावली. जवळी. तर साताऱ्यामध्ये कोणी असेल ना, या आपल्या कोंबड्या तिकडे चाललेल्या आहेत 50 आणि 5 असे नर चाललेले आहेत. तर तिकडे तुम्ही बघू शकता. म्हणजे कोणी असेल तिथं, तुमचा नंबर सांगा ना. 9022 309674. हो काय? तर मित्रांनो, हे आता काय पॅक करायचं काम चालू आहे. तर आता मी बोललो की आपले कसे सबस्क्रायबर पण आहेत तिकडे, तर त्यांना इकडे येणं शक्य नाही. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आणि अशा कोणाला कोंबड्या पाहिजे असतील तर या दादांना तुम्ही कॉल करून तिकडून पण पिल्लं वगैरे झाली घेऊ शकता. आणि तुम्हाला भेटलं नाही साताऱ्यावरून तर यांची गाडी नेहमी येते. त्यांना जो असेल तो भाडा देऊ शकता. त्यांचा काही असेल तो तुम्ही इथून कोंबड्या घेऊन जाऊ शकता. बरं, धन्यवाद. तर आता आपण कोंबड्या या पॅक करूया. मित्रांनो, इकडे बघू शकता. आता प्रत्येक कॅरेटमध्ये आपण 7 ते 8 अशा कोंबड्या आणि नर टाकलेले आहेत. इकडे बघू शकता असे 5 कॅरेट आपण रेडी केलेले आहेत. 1 2 3 4 5 40 कोंबड्या दिलेल्या आहेत. आणि
2 नर पण त्याच्यात टाकलेले आहेत. तर इकडे बघू शकता असे कॅरेट आणलेले ते आणि ते अशी वॅगनर गाडी आणलेली आहे इकडे बघू शकता. तर त्यांना आवडल्या ते आपण त्या कोंबड्या ह्याच्याकडे त्याच्यात दिलेल्या आहेत. एकूण सगळ्या 40 कोंबड्या दिलेल्या आहेत आणि नर दिलेले आहेत. नर किती झाले? 7 झाले. तर 7 नर आणि 40 कोंबड्या. तर मित्रांनो इकडे बघू शकता पॅक झालेले आहेत आणि असे कॅरेट आणलेले आहेत ते खूप छान, म्हणजे व्यवस्थित जातील आता पुरून, काही टेन्शन नाही. असे कॅरेटमध्ये सुट्ट्या नेलेले ते चालवले. ठीक आहे.